ज्या वेळेला भारत नाना बालके आमदार असताना आणि बालके बालराव मॅडम यांच्या नगराध्यक्ष असताना खऱ्या अर्थानं भारत नानानं एका आम्ही सर्व समाज गेला असताना त्यांनी आम्हाला पहिल्याच मिटिंगला एका मिनिटात नकार होकार न करता बौद्धविहाराला जागा देण्याचं काम केलं। त्यावेळेला बालराव यांनी महादेव बालराव म्हणले माझी संस्था आहे, परंतु नाना म्हणले आप्पाची जी समक्रांती संस्था आहे जाधव ही त्या संस्थेला देतो, तुझी संस्था गुंडाळून ठेवू अशा पद्धतीनं करले असताना त्यावेळेला एकमतानं ठराव करून विरोधकाला सुद्धा आम्ही सर्वांना एकत्र घेऊन हा ठराव पास केला। आणि त्यानंतर केल्यानंतर 10 एकर जमीन ठराव पास झाल्यानंतर नगरसेवकांनी सगळ्यांनी अभिनंदनाचा ठराव केला आणि तो पाठपुरावा करत असताना त्या तालुक्यातील जो मातंबर जातीवादी धर्मांध शक्तीचा जो नेता आहे त्याला आठवले साहेबाचं सुद्धा मान्य नाही। कारण का ह्या पद्धतीनं ही जातीवाद धर्मांध शक्ती जाती जातीत भांडणं लावून हा राजकारण करत असताना 10 एकराची जमीन आम्हाला ठराव करून दिली असताना ही मिळू नये हा दृष्टिकोन आहे, हा राजकीय पुढाऱ्याचा आहे। कारण का अधिकारी मनानं कधीही कुठलाही करत नसतो, अधिकारी हा राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी करत असतो आणि अधिकारी हा तसा कधीच करू शकत नाही। कारण का त्या अधिकाऱ्याला माहीत आहे भीमटोला काय आहे ती, म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या मनोवादी जाती शक्तीला भीमटोला ही दाखवण्याची वेळ आलेली आहे। कारण का ज्या वेळेला 97ला मी तालुकाध्यक्ष असताना अप्पा जाधव मनोहर जोशीला पुजी घालणं नाही अशाच पद्धतीनं ह्या जातीवादी धर्मांध शक्तीनं जर आम्हाला 20 तारखेपासून जी उपोषण आहे जर इथून पुढे जर आमचा निर्णय नाही गेला, आमच्या पद्धतीनं तिथनं ॲक्वेरी करून आम्ही अतिक्रमण करून आम्ही कंपाऊंड मारून मनोहर जोशीला ज्या पद्धतीनं आम्ही पूजा घालणार त्याच पद्धतीनं या मुख्यमंत्र्याला आम्ही पूजा घालू देणार, आषाढी व एकादशीला पूजा घालू देणार नाही जोपर्यंत आमच्या पदरात ही 10 एकर जमीन मिळत नाही। आणि ह्या जातीवादी धर्मांध शक्तीनं फक्त आम्हाला खऱ्या अर्थानं विठ्ठल समितीच्या कामगाराला जी उठवून बसवलंय आणि आमचाच भेद्या लंकेशदान आमचा एक माणूस पुढे करून तो अर्ज देऊन तो केलेला ठराव आहे, हा ठराव पारित केला नाही तर त्याच्या घरावर सुद्धा मोर्चा काढण्याचं काम आम्ही करू।